हॅलो एव्हरीवन, आज माझ्या न्यू कस्टमरकडून या दोन्ही केकच्या ऑर्डर्स मला आज मिळाल्या होत्या। त्यात एक होता ब्लॅक फॉरेस्ट आणि दुसरा होता मँगो फ्लेवर। एकाच कस्टमरकडून या दोन्ही केकच्या ऑर्डर्स मिळण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलीचा बर्थडे आणि त्यांची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी असल्या कारणामुळे सर्वात अगोदर तर मला या कस्टमरने कॉल करून विचारले की मॅडम तुमच्याकडे अगदी लहानात लहान केक मिळतील का बनवून, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची फॅमिली लहान असल्या कारणामुळे मोठे केक घेतले तर तितके खाल्ल्या जाणार नाहीत, म्हणून अगदी लहानात लहान 2 वेगवेगळे केक बनवून पाहिजे। तेव्हा मी त्यांना सांगितले की किमान पाव किलोचा केक तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल, कारण त्यापेक्षा लहान केक मी बनवत नाही। तुमच्यापैकी कोणी होम बेकर्स असतील तर तुम्हाला नक्कीच माहित असेल, पाव किलोचा प्रॉपर केक बनवायचा म्हटलं तरी पाव किलो अजिबात होत नाही, जास्तच होतो वजनाला। तर असो, कस्टमरनी हो बोलल्यानंतर मी हे छोटे छोटे केक त्यांच्यासाठी संपूर्णतः माझ्या चॉईसनेच बनवून दिले, म्हणजे डिझाईन वगैरे, कारण केकच्या डिझाईन बद्दल कस्टमरची तशी काही सुद्धा डिमांड नव्हती। ते फक्त मला एवढंच बोलले की कसाही केक बनवा, फक्त आम्हाला आवडला पाहिजे। आता फर्स्ट केक तर तुम्ही अॅनिव्हर्सरीचा बघितला, जो आपला रेडी सुद्धा झाला। हा होता सेकंड केक, जो ब्लॅक फॉरेस्टचा होता। बरं, आता ब्लॅक फॉरेस्ट केक बद्दल बोलायचे म्हटलं तर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। आता मला माहिती आहे तेवढ्या पद्धती तुम्हाला सांगते। पहिली पद्धत म्हणजे आपण जे शुगर सिरप वापरतो केक सोकिंगसाठी, ते न वापरता चेरी बॉईल करायचे आणि चेरी बॉईल केलेले वॉटर आहे ना, त्यानेच ते केक स्पॉन्ज सोक करायचे आणि त्यात संपूर्ण चेरीला छोट्या छोट्या पीस मध्ये कट करून लेअरिंग मध्ये अप्लाय करायचे। दुसरी पद्धत म्हणजे आपण लेअरिंग वरती स्ट्रॉबेरी क्रश सुद्धा वापरून ब्लॅक फॉरेस्ट केक बनवू शकतो। आणि तिसरी पद्धत म्हणजे जी मी आता बनवते ती, मी ग्रेटेड चॉकलेट आणि चॉकलेट गनाशचा फिलिंगला भरपूर वापर करून ब्लॅक फॉरेस्ट केक बनवते। तर बोलता बोलता आपले दोन्ही केक रेडी झालेले आहेत। असे होते केकचे फायनल लुक आणि हे होते माझ्या कस्टमरचे फीडबॅक। त्यांना तर हे केक खूप आवडले। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।